गुड आफ्टरनून सगळ्यांना. झालं का जेवण सगळ्यांचं? कसे आहात? माझं नाही झालं बघा अजून. त्याने यायचे वाट बघायला. आले की जेवायचे. सगळं नाश्ता केला, चहा चपाती. नाश्ता झाल्यावर टेन्शन नसतं. मज्जा चावले बघा. बाहेर बसले बाल्कनीत. मच्छर लय चावतात. बसले बाहेर बाल्कनीत. कशा आहात सगळेजण? कमेंट करून सांगा. सगळ्यांचं जेवण झालं का? कसे आहात? गुड आफ्टरनून सर्वांना. उद्या पौर्णिमा आहे बघा. सगळ्यांना पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा. काळजी घ्या. आमच्याकडे ऊन लय आहे बघा. तुमच्याकडे ऊन आहे का बघा सांगा. आमच्याकडे तर खूप ऊन आहे. काळजी घ्या उन्हापासून सर्वांनी. उन्हात फिरू नका. आम्ही तर जात नाही, घरातच असतो. आता जेवायचं. भूक लागली, त्यांची वाट बघत बसली. येतात आता ते. कधी 1 वाजता येते, कधी 2 पण वाजता. लवकर येत नाही. नाही 2 वाजेस वाट बघायचं. नाही आले की मग जेवण घ्यायचं. मी माझ्या भूक लागली की जेवत असते. कर बसणार ना. ऊन दाखवतो बघा तुम्हाला किती. करंट लागलं तर माणसाला भरपूर वाजवायचं. दवाखान्यात ॲडमिट केले तर ससुरमध्ये. सगळं मानापाशी, पोटाला, पाठीला सगळीकडे भाजलं. आम्ही काय बघायला गेलो नाही. मी घेऊ चालत होते. बघायला काय गेलं नाही. मी जात असते बघायला. माहिती झालं. जाऊ दे, त्याचं नशीब वाचलं. मग कशा आहात सर्वजण सांगा कमेंट करून. आता मला भूक लागली बघा. जेवते जरा. ताण तर भूक लागते पण जेवण जात नाही. नुसतं पाणी प्यायचं. पाणी पिऊनच पोट भरून चाललं. ते जेवणाचं तर लावूनच. ह्यावेळेस आमच्याकडे लयच ऊन आहे. नाहीतर दरवेळेस एवढं नसतं. आणि कुणाकडे जायचं ना. घरात दिवसभर घरातच बसायचं. काल सगळं कपाट आवरलं. कपाटात लय कपाट आवरलं. आता सगळं घर झाडून घ्यायचं. कार्यक्रम करायचा. तुम्हाला तर माहितीच आहे. आपल्याला मेहंदी कापायची 12 तारखेला. अजून काही फिक्स नाही तारीख, पण 12 तारीख हे असं धरून ठेवलेलं आहे. 12 तारखेला केलं तर जवळपास कोण आलं तर नक्की या बरं का. मेहंदी कापायचे कार्यक्रम करायचे. उन्हाचं कोण सुद्धा बाहेर नाही. एवढं ऊन डेंजर करलं. चला मी कपाट कसं आवरून ठेवलं तुम्हाला दाखवते. काल दिवसभर तेच काम होतं. बाहेर कोणी सध्या नाही. आज शेवग्याची भाजी केली बघा. काही शेवग्याचं झाड दिसलं का? दादीनं दिलं तर काल शेवगा. या शेवग्याचं तोडून भाजी केली आज. 5 शेवगे दिले तर तेच लय मोठे झाले. आता खाऊन संध्याकाळी पण उरतं. पोरं खात नाहीत, आम्हीच खातो. भरपूर झाली भाजी. ताज्या शेवग्याच्या झाडाची तोडली आणि लगेच भाजी केली. असं त्यादिवशी ते वायर दिसतं का तुम्हाला? खांब निळा ड्रमपाशी अलीकडचा हिरवा कपडा. एका माणसाला करंट लागलं होतं बघा. तिथं मेन वायर आहे ना, तिथं करंट लागलं होतं. करंट लागलं तर माणसाला तसंच करायचं. सगळं ठेवायचं तसंच. असं करतात पोरं. दिसले का भाजी? दाखवते तुम्हाला कपाट.
चला, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पाणी पिते ताण लागलं. चला बाय बाय, भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. बाय. जय महाराष्ट्र, जय हिंद.